बापरे. आज ऍक्च्युली मी 85 एपिसोड रेकॉर्ड केला आहे आणि हा 85 एपिसोड नाही आहे. बट ऍक्च्युली मला काहीतरी सांगायचं आहे. माझ्या काही मेमोरीज आहेत जे मला सांगायचे आहे आणि ते बहुत ही माहोल आहे आणि हे माझ्यासोबत लाईफमध्ये फक्त फर्स्ट टाइम झालं आहे. सो माझ्यासाठी बहुत इम्पॉर्टंट आहे आणि मला याचा स्पेशल व्हिडिओ तर करावा लागेलच ऑफकोर्स. त्यामुळे कारण हे जे एन्जॉय केलं, हा जे मेमोरीज मी एन्जॉय केली होती, इट्स अ ग्रेट. आणि या मेमोरीचं नाव आहे एस्केप. वेल, मी आता तुझं जेवण केलं त्यामुळे कसं बसण्याची इच्छा तर नाही होऊन राहिली. बट कसं हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. हे जे टॉपिक मला सांगायचं आहे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नाही का थोडं बसावं लागेल आणि थोडं चांगल्याने डिस्क्राईब करून लागेल का हे मी हे कसं केलं होतं. वेल, इट्स अ ग्रेट थिंग. कारण 17 फरवरी 2016, 17 एप्रिल 2016, करीब इथून करीब 4-5 महिन्या अगोदर, 5 महिन्या अगोदर, आजचं कोणतं सप्टेंबर आहे, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे 5 महिन्या अगोदर आईने एक माझा पेपर वगैरे झाले होते. 17 एप्रिल म्हणजे 14 एप्रिलला मस्त आम्ही मजा केली. 14 एप्रिलला कारण त्या दिवशी रॅली वगैरे निघते. वर्धेला होतो तेव्हा आम्ही. आणि मग 17 एप्रिलला काय आलं की आईने म्हणलं की शिबिरला बस म्हणे. ते इथे आंबोडाला इथे त्याचं शिबिर आहे, मेडिटेशन कॅम्प, तर बस म्हणे तिथे. तर मी म्हणलं आता काही आहे नाही वगैरे आणि म्हणजे काही करण्यासाठी वगैरे नाही कारण पेपर वगैरे झाले आहे, तर करू म्हणलं मेडिटेशन कॅम्प वगैरे करू म्हणलं. तर मी एकटा नाही करत म्हणलं, सोबत माझे मित्र वगैरे आहे त्यांना सांगतो म्हणलं आणि नंतर करतो म्हणलं. मग मी विशालला, सुबोधला राजी वगैरे केलं. वैभव राजीने झाला आणि बाजू पण राजीने झाला कारण त्यांचे पेपर वगैरे होते त्यामुळे. बट सुबोध आणि विशाल झाला आणि नंतर श्रुतिका पण झाली होती रेडी. मग आम्ही 4 जण मेडिटेशन कॅम्पसाठी 17 एप्रिलला आम्ही बसलो. काफी एक्साइटेड होतो कारण मेडिटेशन मी अगोदर कधी केलं नव्हतं आणि मेडिटेशन म्हणजे एक प्रकारे असं बसून राहावं लागते कंटिन्युअस आणि बस विचार करत, म्हणजे ध्यान लावा कशावर, आपल्या श्वासाच्या नलिकेवर. व्हॉट इज दॅट थिंग, म्हणजे काय की आपला डोकं दिवसातून नियर अबाउट 60,000 वेळा विचार करतात. तर त्याला एक प्रकारे थोडं काम डाऊन करायचं आहे आणि त्याला थोडंसं कमी करायचं आहे. आणि कमी म्हणजे एक प्रकारे शांत करायचं आहे. जस्ट कीप इट काम. तर मी खूप हसून राहिलोय कारण हे मेमोरीज नाही का एवढी अमेझिंग आहे ना का बहुत ही ग्रेट. हां, तर काय झालं, बहुत शांत राहावं लागते. मेडिटेशन इज अ रिअली नाईस थिंग कारण याच्यात ध्यान करावं लागते, शांत राहावं लागते, डोकं कसं शांत ठेवावं लागते मेडिटेशन कॅम्पमध्ये. तर चला म्हणलं आपण हे करून पाहू मला मेडिटेशन. तर त्या दिवशी करीब 17 एप्रिलला बहुत जास्त एक्सायटेड होतो. सोडून द्यासाठी विशाल सगळेच जण आले होते, म्हणजे आम्ही 5 जण विथ श्रुतिका आणि श्रुती डोबळे. आता त्यातून आम्ही मग हा वैभव आणि बॅडी चालला गेलो वापस आणि श्रुतिका डोबळे पण चालली गेली. मग होतो आम्ही 4 जण. 4 जणांपैकी लेडीजचा कॅम्प वेगळा आणि जेंट्सचा कॅम्प वेगळा. तर त्यामुळे श्रुतिका एकदम वेगळी पडली आणि तिला कसं एक प्रकारे धर्माचं नॉलेज आणि धर्माबद्दल थोडीशी जाणून घेण्याची आशा अपेक्षा थोडं तिला जास्त होती. त्यामुळे नाही का शीज म्हणजे तिला तेवढं काही रिग्रेट नाही फील झाला का मी एकटी आहे म्हणून. आणि तिने वगैरे पूर्ण मेडिटेशन कॅम्प केला. हां, बट आमच्या तिघांची गोष्ट, विशाल, मी आणि पिंटी, आम्ही 3 जण होतो. पहिला दिवस 17 तारखेला काहीच नाही आलं. 17 तारखेला म्हणजे त्यांनी 17 तारखेला म्हणजे काय होतं की 10 दिवसात शिबिर होतं. 10 दिवस शिबिरमध्ये
कोणासोबत बोलायचं नाही, कोणासोबत हातवारे किंवा बोलण्याचा प्रयत्न सुद्धा नाही करायचा. जे नंतरचे 18 एप्रिल पासून ते 28 एप्रिल पर्यंत कोणाशीच नाही बोलायचं, कोणाशीच नाही. म्हणजे 10 दिवस चुप, बिलकुल चुप, किसी से बात मत करो. 10 दिवस म्हणण्यासाठी खूप इझी आहे ना, म्हणजे म्हणण्यासाठी बहुत इझी. बिकम रे, अरे पहिले हसून घे नंतर ठीक आहे सांगतो. हा, कारण हे जेवढं फनी आहे आणि सांगण्यामध्ये जेवढी मजा येऊन राहिली ना, कारण याच्यानंतर आम्ही जे कांड केले याच्यामध्ये ती बहुत आजपर्यंत त्या शिबिरमधून या प्रकारचे कांड कोणी केले नसेल तेवढे आम्ही कांड केले. अरे मेरे बाप, इट्स कम्प्लिटली. हा काय झालं, हा तर श्रुतिका चालली गेली तिच्या लेडीज कॅम्पमध्ये आणि आमच्या जेंट्सच्या कॅम्पमध्ये आम्ही 3 जण होतो. तर विशाल आणि सुबोधला एका हाऊसमध्ये त्याला भेटलं, म्हणजे आसपासचा, आणि मी थोडासा वेगळा झालो. मला C हाऊस भेटला, त्यांना A हाऊस भेटला. तर काय झालं, पहिला दिवस 18 तारीख सकाळी 4 वाजता उठवलं. थोडासा राग आला पहिले स्टार्टिंगला, सकाळी 4 वाजता आला. म्हणजे तो एक चांगला झोपून होतो, मला बेड वगैरे भेटला, चांगला वगैरे भेटला. उन्हाळ्याचे दिवस होते, कूलर वगैरे नव्हता, थोडासा पंखा वगैरे सुरू होता, थोडीशी गरमी वगैरे बहुत होती, बट तेवढं सस्टेन करून घेतलं. बट सकाळी आणि नंतर काय रात्री एकदम कशी थंडी राहते, त्यामुळे असं झोप येते. सकाळी 4 वाजता एक माणूस आला आमच्या हाऊसमध्ये घंटा घेऊन, टन 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 टन, एवढं कानाबाजी घेऊन टन 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 वाजवून राहिला. बाप, असं उठून त्याने मारूशा वाटलं होतं ना, असं उठून म्हणजे टेन मार. बट कंट्रोल केलं, कंट्रोल करना है, 10 दिन तक तुझे कंट्रोल करना है. चलो हे पण करून घेऊ, ठीक आहे. 4 वाजता उठलो. पहिले मला लागते संडास, या संडासची व्यवस्था. तर मी पहिले गेलो संडासला, संडास, दात हातपाय वगैरे धुतले आणि करीब 15 मिनिटात कॅम्प, मेडिटेशन कॅम्पमध्ये यायचं होतं. 15 मिनिटात त्या 15 मिनिटात मी संडास, आंघोळ आणि हातपाय वगैरे धुतले आणि गेलो कॅम्पमध्ये. एक काहीतरी नवीन शिकायला भेटेल, त्यामुळे मी काफी एक्साइटेड होतो. विशाल पण होता, सुबोध पण होता आणि तिकडे श्रुतिका पण होती. तर आम्ही कॅम्पमध्ये बसलो. करीब 1 घंटा काहीच नव्हतं, म्हणजे कॅम्पमध्ये बसलो, सब जण शांत, कोणीच, फक्त पंख्याचा आवाज आहे, कुरुक 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 कुरुक, बाकी कोणीच नाही बोलले, एकदम चिडीचिप. 1 घंटा तर कोणीच नाही बोललं. म्हणजे नियर अबाउट, म्हणजे ते कॅम्प म्हणजे किती 4 वाजता सुरू झालं होतं, मी थोडंसं 15 मिनिट लेट गेलो होतो. तर कसं 4 ते 5:30 वाजेपर्यंत कोणीच बोललं नाही आणि कोणी सांगितलं पण नाही का करायचं. बस आले आणि बसले. मी तर झोपलो. म्हणजे एक तर पहिले सकाळी उठवलं, सकाळी उठल्यानंतर एवढं हातपाय आंघोळ वगैरे केली, त्याच्यानंतर बसवलं पुन्हा 1 घंटा. तसं भागल्यासारखं वाटते, असं मी डोलकी देतो ठेव. बट काय एक प्रकारे बसून होतो, काही मागे टेका वगैरे नव्हता, म्हणजे टेकायला काही असं नव्हतं. तर कसं असं डोलकी लागले, असं डोकं खराब वगैरे. ठीक. नंतर काय झालं, नंतर मग ध्यान दिलं. ध्यान साधनामध्ये त्यांनी गायत्री मंत्र आणि वगैरे असे काही मंत्र वगैरे म्हणले. मला काही एवढं काही खास माहीत नाही. करीब 4 घंटे मेडिटेशन झालं सकाळी, म्हणजे 4 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत. मला बहुत जास्त राग येऊन राहिला होता आणि त्रास एवढा होऊन राहिला होता की बहुत जास्त, कारण पाय एवढे दुखे, एवढे मुंग्या आहे पायाला, बहुत ही जास्त. असे पाय सरळ नाही करू शकत होतो, काहीच नाही. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये काय, पोहे.
पोहे खाल्ले. सोबत पेंटी वगैरे साईडला होता आणि विशाल पण साईडला होते. आम्ही काहीच नाही बोललो तरी असं कसं होतं म्हणजे मी असं पिंट्या म्हणलं याचा अर्थ म्हणजे खूप गाठ मारली आमची. अरे बहुत जास्त एकदम हलक्या अरे बहुत ही जास्त. तर मग हा सांगण्याचा उद्देश आहे का आमची बहुत जास्त गाठ लागली. अर्धा घंटा नाश्ता नंतर अर्धा घंटा आंघोळ हातपाय जे काही करायचं ते करा. मी ऑलरेडी सगळं काही केलं होतं तरी थोडंसं पण कोणासोबत काही बोलायचं नाही. पिंटीन मी कसा हलकासा एकदम पोक करत मी त्याला पोक करत हात वापरून पोक करत असं थोडंसं मला नंतर काय झालं अर्धा घंटा म्हणजे 9 वाजता पुन्हा शिबिर. 9 ते करीब 1 वाजेपर्यंत 9 ते करीब 1 म्हणजे नियर अबाउट 5 घंटे पुन्हा मेडिटेशन. तर आता नाही का राग आणि त्रास एक प्रकारे इथपर्यंत आला होता डोक्यापर्यंत. आणि त्याच्यानंतर 2 वाजता जेवण झालं. जेवणमध्ये का वरणची भाजी पोळी आणि भात बिलकुल साधं आणि सिम्पल डाएट. थोडंसं जेवण केलं आणि त्याच्यानंतर अर्ध्या घंट्यानंतर पुन्हा मेडिटेशन. आणि असं करून म्हणजे 24 घंट्यामधून 8 घंटे झोप आणि त्याच्यामधून उरलेले 12 घंट्यामधून फक्त 2 घंटे रेस्ट आणि 10 घंटे मेडिटेशन. मी बहुत ही जास्त त्रास मध्ये होतो बहुत जास्त. एक तर संध्याकाळी हे नाही भेटे कारण 5 वाजता जेव्हा मेडिटेशन झालं तेव्हा एक नाश्ता भेटेल चांगला. तेव्हा पोट भरून नाश्ता करायचा चांगला दन्न पोहे किंवा चिवडा वगैरे जे काही. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जेवण नाही. नंतर पुन्हा किती 9-9:30 वाजता वगैरे हे झालं मेडिटेशन प्रोग्राम झाला का पुन्हा झोपायला यायचं. पुन्हा सकाळी 4 वाजता. पहिला दिवस कम्प्लिटली वर्स बहुत ही बेकार. दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी तर बहुतच अमेझिंग झालं. दुसऱ्या दिवशी काय झालं की विशाल गेला एकदम थंडात पडला तो. अरे मेरे बाप एका दिवसात तो पागलच झाला. आणि त्याने एवढं अंग गरम केलं का बहुत जास्त एकदम अंग असं. अरे म्हणजे त्या दिवशीपासून मग भंतीला म्हणाल सर माझी तब्येत खराब आहे मी नाही येऊ शकत सर माझी तब्येत खराब आहे. भंतेजी अरे चाल म्हणे तुझ्या सगळे विकार हे मेडिटेशन कॅम्प काढू शकते म्हणे. बस तू बस म्हणे. कसा तरी तू जबरदस्तीने बसत होता कसा तरी करत होता. मेडिटेशन कॅम्प करीब त्यांनी संध्याकाळी मग नाश्ता झाल्यानंतर नाही का सर म्हणे मी आता मेडिटेशन कॅम्प करू शकत नाही म्हणे आणि प्लीज मला सुट्टी द्या प्लीज. ही ट्राय टू रिअली बॅग एकदम भीक मागून राहिला प्लीज मला सुट्टी द्या मला तब्येत बहुत खराब आहे. मग विशालची कशी ओव्हर ऍक्टिंग पाहून नाही का भंतेची कशी एकदम पिघलून गेले. आणि कसं ठीक फोन लाव म्हणजे तुझ्या घरच्यांना. तर विशालने त्याच्या भावाला फोन लावला. मग त्याचे भाऊ वगैरे आले आणि त्याला घरी नेलं. विशाल गेला. एक पहिला दिवस एवढा बेकार गेला त्यातही कोणासोबत बोललं नाही. दुसऱ्या दिवशी विशाल चालला गेला म्हणजे संध्याकाळी 7 वाजता विशाल चालला गेला. तर आमचं बिलकुल मनच नाही लागून राहिलं. एकदम माहिती केव्हा निघतो केव्हा नाही एक प्रकारे जेल असल्यासारखं वाटून राहिलं होतं त्या दिवशी. तर त्या दिवशी कसं मी ठरवलं मला निघायचं आहे बस पळायचं इथून या मेडिटेशन कॅम्पमधून पळायचं. मेडिटेशन कॅम्प होता आंबुडाला जे वर्धेपासून नियर अबाउट 14 किलोमीटर आहे. आणि 14 किलोमीटर आणि ॲक्च्युली काय आहे की वर्धा
तो म्हणजे एक प्रकारे हायवे, आंबोडा एक प्रकारे हायवेच्या नियर अबाउट 4-5 किलोमीटर दूर आहे. म्हणजे नॅशनल हायवे इथे आहे आणि नियर अबाउट 4-5 किलोमीटर दूर एक आंबोडा, तिथे मेडिटेशन कॅम्प आहे. आणि मधात कम्प्लिटली जंगल, शेत वगैरे आहे. तर काय झालं त्या दिवशी विशाल चालला गेला. आमचं मन बिलकुल लागून नाही राहिलं. डोकं पूर्ण पागलासारखं वाटून राहिलं. केव्हा निघतो केव्हा नाही असं वाटून राहिलं. मी पिंट्याला म्हणलं, पिंट्या आपल्याला निघायचं आहे. पिंटी म्हणे हो मला पण निघायचं आहे. कसंही कर निघायचं आहे. तर काय होतं की ॲक्च्युली एक प्रकारे जेव्हा मेडिटेशन कॅम्प सुरू व्हायच्या अगोदर कोणतेही मोबाईल किंवा कोणतेही पैसा पॉकेट वगैरे ठेवता येत नाही. ते त्यांच्या पेटीमध्ये ठेवले जातात, पहिले घेतात. तर तेव्हा नाही का विशालचे मोबाईल आणि त्याचा वॉलेट आणि सोबतचा विशाल आणि त्याचा मोबाईल आणि वॉलेट घेतला होता. फक्त माझाच नाही घेतला, कारण मी आणलाच नव्हता. नाही मी मोबाईल आणला होता, नाही मी वॉलेट आणलं होतं. त्यामुळे माझं काही विषयच नव्हता तिथं काही हे करण्याचा. हां, तर काय झालं, पिंट्याला म्हणलं आपल्याला निघायचं आहे. हो वाईट. पिंट्या म्हणे हो आपल्याला निघायचं, पण निघू कसं? तर विशाल कसा 7 वाजता निघून गेला आणि नंतर 7 वाजता मेडिटेशन कॅम्प सुरू झालं. आम्हाला जबरदस्तीनं मेडिटेशन कॅम्पमध्ये जावं लागलं. तर करीब 9 वाजेपर्यंत मेडिटेशन कॅम्प सुरू झालं. तर मी 9 वाजेपर्यंत मी हाच विचार करून राहिलो, पळायचं कसं. जोपर्यंत साईटवर जात नाही तोपर्यंत आपल्याला नाही का कळणार नाही का आपल्याला पळायचं कसं आहे आणि जायचं कसं आहे. 9:30 वाजता सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यानंतर पिंट्यानं म्हणलं मी निघतो म्हणलं, तू येतं का नाही म्हणलं. तू निघ म्हणे, मी 101% रेडी आहे म्हणे. पिंट्या रेडी झालं, मी एकदम फुल ऑन रेडी, म्हणजे निघायचंच आहे. तर ॲक्च्युली काय झालं, 9, 9:30, 10 वाजले. आम्ही असंच चक्कर मारून राहिलो. चक्कर म्हणजे एक प्रकारे पाहून राहिलो का निघायचं कुठून. तर त्याचा पिंटीचा ए हाऊस होता जिथे विशाल आणि पिंटी होता. बी हाऊस इथे होता आणि सी हाऊस इथे होता. आमच्याच मागे फेन्स होतं आणि ए हाऊसच्या मागे पण फेन्स होतं आणि तिथूनच एकदम बाहेर निघणं होतं. आणि माझ्या हाऊसपासून ते फेन्सचं डिस्टन्स ॲटलिस्ट 10 किंवा 20 मीटर आणि मधात काहीच नाही. त्याच्या पण तेवढंच हे आहे. आणि ए हाऊसपासून तर बहुतच जवळ, नियर अबाउट 5 किंवा 10 मीटरवर त्याचा फेन्स आहे. तर त्या दिवशी काय झालं, की आपल्याला निघायचं आहे. तर मी कसं पूर्ण बॅग पॅक केलं, पूर्ण सगळं सामान वगैरे पॅक केलं. सिक्युरिटी पाहिली, म्हणजे फिल्डिंग पाहिली पहिले कशी आहे. एक आदमी आहे तो नाही का फिरून राहिला होता. करीब 10:30 वाजेपर्यंत त्यांनी सगळे हाऊस चेक केले, सगळे माणसं आहे का, सगळे हे आहे का, ते आहे का. तेव्हापर्यंत मी होतो कसं, फक्त लेटून होतो आणि झोपण्याचं नाटक करून राहिलो होतो, बस, बाकी काही नाही. सगळे आहे का नाही आहे का सगळं पाहून राहिलो इकडे तिकडे. नंतर 10:30 वाजता नंतर तो झाला फ्री आणि तो पण झोपण्यासाठी चालला गेला. तर काय घेतलं मी, इथे बॅकपॅक तर बांधूनच होतो. मला माहीत होतं का ए हाऊसपासून आपल्याला तिकडे चांगल्याने जाता येईल, कारण तिथे फेन्सचं डिस्टन्स पण कमी आहे आणि ते थोडंसं झाडी आहे, त्यामुळे नाही का आपल्याला एक प्रकारे कवर करेल. तर वेट जस्ट मी थोडंसं लघवी करून येतो का, वेट. हां, त्या दिवशी काय झालं, करीब 10:30 वाजले.
मी पिंट्याला म्हणलं होतं अगोदर, मी येऊन जाईन म्हणलं, तू फक्त रेडी राहशील म्हणलं, सगळं पॅक करून ठेवशील म्हणलं फक्त, आणि जागा राहशील म्हणलं. हो ठीक आहे म्हणे. मी कसं फिल्डिंग पाहून राहिलो. ए हाऊस इकडे, बी हाऊस इकडे आणि सी हाऊस इकडे. तर ए हाऊसपासून ते फेन्सचं डिस्टन्स बहुत कमी, ॲटलिस्ट 10 मीटरपर्यंत. माझ्या हाऊसपासून करीब 20 किंवा 30 मीटरपर्यंत. बट माझ्या हाऊसकडून ए हाऊसकडे जाणं काफी इझी होतं, कारण मागूनच जायचं होतं. तर मी कसं पहिले बॅग पूर्ण पॅक करून ठेवली. बॅग नाही का एकदम म्हणजे माझा जो बेड होता तो बिलकुल कोपऱ्यात होता, एका कोपऱ्यात हाऊसच्या. तर मी माझा बॅग नाही का समोर आणून ठेवला डोरपाशी, आणि मी मागेच होतो. म्हणजे करीब 10च वाजता मी ते बॅग नाही का एक डोरपाशी आणून ठेवला, एकदम साईडला, म्हणजे इथे डोर आहे आणि बिलकुल त्याच्या साईडला बॅग ठेवली. आणि मी माझ्या बेडवर जाऊन लेटण्याचं असं नाटक करून राहिलो. सगळं चेक वगैरे केलं त्या माणसांनी आणि तो चालला गेला. नंतर काय, मी एकदम उठलो हलक्याने. सगळेजण बिलकुल घारघूर झोपून 10:30 वाजले. आणि मी कसं बाहेर गेलो पाणी प्यायसाठी. आणि बाहेर गेल्यानंतर पाहिलं कोणी आहे का नाही, कोणी टेन्शन पाहिलं. पाणी पिण्याचं फक्त नाटक केलं, बॉटल वगैरे. आणि मग एकदम मागे गेलो आणि हलक्याने बॅग काढली आणि बिलकुल मागूनच ए हाऊसकडे गेलो. ए हाऊसकडे गेल्यानंतर काय झालं, पिंट्याचा बेड होता, त्याचा पण कोपऱ्याच होता. मी आमचं डिसाईड झालं होतं का तू म्हणे हाऊसच्या अंदर नको येऊ म्हणे, तिथं खिडकी आहे म्हणे, खिडकीतून मला काहीतरी दगड वगैरे मारशील म्हणे, मी बिलकुल येऊन जाईन म्हणे, काहीतरी सिग्नल वगैरे देशील म्हणे, मी येऊन जाईन म्हणे. बिलकुल त्याच्या बेडच्या पाशीच खिडकी होती. तर मी जशाप्रमाणे गेलो तशाप्रमाणे सी हाऊसकडे गेलो. खिडकीवरून त्याला म्हणलं पिंट्या. तेव्हा आवाज करणं कसं एक प्रकारे हे होतं, कारण नाही का समजा तिथे बाकीचे पण लोक होते आणि त्यांना जर आवाज गेला तर बेटर आहे आपण जाऊ. पिंटेच काही रिस्पॉन्डच नाही. म्हणजे मी असा थोडासा आवाज दिला, पिंटेच काही रिस्पॉन्ड नाही. मला असं वाटलं का आवाज न दिला पाहिजे, त्याचंच बेटर आहे, कारण बाकीचे लोक उठले तर इट विल बी डिझास्टर फॉर अस. तर मी एकदम अचानकपणे, तो माझा हाऊस आहे म्हणून नाही का एकदम कॉन्फिडन्सनी गेलो. तो सिक्युरिटीवाला फिल्डिंगवाला होता ना, बिलकुल समोरच होता. एकदम कॉन्फिडन्समध्ये आत गेलो आणि अचानकपणे एकदम पिंट्याच्या बेडपाशी झोपलो. आणि पाहत होतं का पिंट्या मात्र झोपला. मेरे बाप, पिंट्या झोपला. आपल्या लवड्याच्या बाला चूत व्हायच्या. मी एवढा मोठा प्लॅन बनवला आणि तू झोपला आल्याबरोबर. हो आला का तू माझा? लवड्याच्या बाला एवढा झोपा लागते का म्हणलं, आपल्याला निघायचं आहे म्हणलं. हो निघायचं आहे म्हणलं. जागे आहे ना, निघू शकते ना? हो म्हणे. तर कसं मग मी पाहिलं मागून, तो सिक्युरिटीवाला थोडासा तिकडे चालला गेला. पिंट्याची बॅग पण बांधून होती. चाल म्हणलं फटकन. आम्ही हाऊसच्या मागे गेलो, ए हाऊसच्या मागे. तिथे पूर्ण डार्क होता कम्प्लिटली, आणि तिथूनच फेन्सचं डिस्टन्स हार्डली 10 मीटरपर्यंत. मग आम्ही फेन्सला पार केलं, बट तिथे एवढी झाड्या होती, कवर तर होऊन गेलं, बट तिथे नाही का पाय ठेवायला वगैरे काहीच जागा नाही. आणि ॲक्च्युली पौर्णिमाची रात्र होती, कारण तिथं पौर्णिमाची रात्र म्हणजे नाही, बट एक प्रकारे चंद्राचा खूप चांगला प्रकाश होता. नंतर काय झालं, आम्ही जसं फेन्स पार केला, आम्ही बिलकुल एकदम हलके, बिलकुल असा म्हणजे असा फेन्स पार केला, बिलकुल असं बॅग वगैरे घेतली आणि पळालो म्हणजे कसं हळूहळू थोडं पुढे गेलो, एकदम हलक्यानी, आणि थोडंसं आगीपर्यंत गेलो. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलो पुन्हा. आणि नंतर काय झालं का, नंतर कसं पिंटीने नाही का व्हाईट कलरचं शर्ट घातलं होतं, आणि अचानकपणे नाही का त्या सिक्युरिटी गार्डचा, आम्ही जास्त दूरपर्यंत नाही गेलो होतो, हार्डली 50 मीटरपर्यंत गेलो होतो. आणि अचानकच तो सिक्युरिटी, त्याच्याकडे टॉर्च होता, तो असा इकडे तिकडे पाहून राहिला असा. तर अचानकपणे पिंटीचं शर्ट त्या चंद्राच्या प्रकाशात खूप चांगल्याने दिसून राहिलं, व्हाईट कलरचं. तर त्यांनी असं टॉर्च मारला. त्याला कळलं का 2 पोरं पळून राहिले. मारी रे मेरे बाप. तर मग
मग आम्हाला कळलं का, मग त्याने शिट्टी मारली. शिट्टी मारली रे मारली, आमची तर असं दांदरली, पळाचा आहे पळाचा. अरे मेरे बाप, मी कधी हार्डली 1 किंवा 2 किलोमीटर कधी एवढं धावलोय नसन. त्या दिवशी मी 3 किलोमीटर धावलो नॉन स्टॉप, आणि ते शेतातून, पूर्ण झाड्यातून. अरे मी बरं झाला हँड ग्लोव्स मी शूज घातला होता, आणि कंटिन्युअस धावून राहिलो शेतातून, इकडून तिकडून. शिट्टीचा आवाज येऊनच राहिला, तरी भोकत जाऊ दे म्हणलं, शिट्टी बिट्टी पळा म्हणलं. इथून जेवढा फास्ट गेलो, कारण हायवे होता खूप दूर, नियर अबाउट 6 किलोमीटर डिस्टन्स होतं त्या मेडिटेशन कॅम्पपासून ते हायवेपर्यंत. तर आम्ही धावत मग अचानकपणे मग थोडं थांबलो. मग काय झालं की शिट्टीचा आवाज कमी झाला. जो मेडिटेशन कॅम्पवरून जाणारा रस्ता होता ना, तिथून लोक पाहून राहिले. लोक म्हणजे ते सिक्युरिटीवाले दोघं तिघे जण इकडून तिकडून पाहून राहिले. आम्हाला हेडलाईट्सचे प्रकाश वगैरे दिसून राहिले. तर आम्ही कसं एका शेतामध्ये गेलो. पिंटीने हाफ पॅन्ट घातलं होतं, त्यांनी फुल पॅन्ट घातल्यानंतर त्यांनी शूज वगैरे घातले. मी पण थोडासा शूज टाईट वगैरे केले चांगले. माझा पण फुल पॅन्ट होता. आणि मग आम्ही पळत कसा तरी आम्ही हायवेवर पोहोचलो. भूक बहुत लागली एकदम, कारण एक तर सकाळी ते थोडंसं डाळभाजी खाल्लं होतं. संध्याकाळी आम्ही नाश्ता चिवडा दिला होता. चिवड्याने काही तर पोट नाही भरत, कच्चा चिवडा आणि टरबूज दिलं होतं. आणि त्याच्यानंतर काय झालं, आम्ही पळालो. भूक तर बहुत जास्त लागली होती. प्लस माझ्या अंगावर जे काही ओझं होतं, ते बॅग होती बहुत भारी होती. कारण मी तर खूप कॉन्फिडन्समध्ये होतं ना. मला तर 10 दिवस शिबिर करायचे आहे, आणि बहुत सारे भरून आणले होते त्याच्यात कपडे वगैरे, आणि ते बॅकपॅक तर ते बहुत भारी होती. पिंट्याची बॅग खूप हलकी होती, बट माझी बॅग बहुत भारी होती. आम्ही काही डिसाईड नाही केलं वर्धेला जाऊ कसं नाही कसं, कारण आंबोड्यावरून तर वर्धा नियर अबाउट 14 या 15 किलोमीटर आहे. तर जायचं कसं काही माहीत नाही. आम्ही बस त्या कॅम्पवरून पळालो. आणि त्याच्यानंतर मग करीब 11-11:30 वाजता आम्ही पोहोचलो हायवेवर पोहोचलो. आणि बेटा म्हणलं आता करायचं कसं. तेव्हा नाही का कशा प्रकारची फिलिंग होती, एक प्रकारे नाही का जेल तोडल्यावर कशी काही मजा येते ना, म्हणजे जेल तोडून जाण्यामध्ये आणि पळण्यामध्ये कशी मजा येते, मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला होता. कारण नाही का खूप भीती होती, धडधड करत होतं, भूक लागून होती, प्लस एक प्रकारे डर होता, आणि एक प्रकारे खुशी पण होती. खुशी म्हणजे इथून निघण्याची खुशी नाही, एस्केप होण्याची होती. लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी कुठून तरी एस्केप होऊन राहिलो होतो, कुठून तरी पळून राहिलो होतो. आणि एकदम अंधार आहे आता, एकदम 11-11:30 वाजता, आणि आम्ही पळून राहिलो. पिंट्याने मी दोघंच जण पळून राहिलो. एक प्रकारे अशा प्रकारची फिलिंग्स होती का बहुत ही अमेझिंग आणि बहुत ऑसम होती ते. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही हायवेवर पोहोचलो करीब 11:30 वाजता. पिंट्यानी त्याचा फोन तर त्याच, आणि फोन तर वगैरे भेटणारा नाही होता जोपर्यंत मेडिटेशन कॅम्प खतम होत नाही. आता मेडिटेशन कॅम्प आता जेव्हा खतम होईल तेव्हा पण आता आपल्याला वर्धेला जायचं आहे. कोणाला फोन नंबर एका जणाच्या डोक्यात आठवत नाही. मला वडिलांचा नंबर याद होता, बट वडिलांना जर सांगितलं तर इट विल बी डिझास्टर. आणि जर यावेळेस आता वडिलांना त्रास दिला तर शिवा तर भेटेलच, बट बहुत जास्त. तर अशा वेळेस मित्रांची गरज होती. तर मला वाटलं यावेळेस मित्रांची गरज आहे. तर मला ना विशालचा नंबर माहीत, ना वैभ्याचा, पॅडीचा नंबर माहीत होता. पॅडीचा नंबर 07153 07152 230 त्याचा लँडलाईन नंबर, हा नंबर माहीत होता. पण फोन करण्यासाठी फोन नाही. तेव्हा आम्ही नियर अबाउट 1.5 किलोमीटर हायवेपासून चालत गेलो, लिफ्ट मागत. पण कोणी गाडी थांबायला तयार नाही. रात्री 11-11:30 वाजता कोण गाडी थांबवणार आहे. सगळ्यांना हेच वाटणार आहे का हे जुडे मवाली लोक आहे. आणि तेव्हा तर कोणीच थांबत नाही. कोणी विश्वासू असेल तरी थांबवणार नाही गाडी.
तर आम्ही करीब कंटिन्यू चालत गेलो आणि एक मंदिर लागलं. मंदिर कसं थोडं चांगलं होतं. तिथे लाईट वगैरे लावून होते. तिथे एक गाडी उभी होती. तर काय होतं की आम्हाला फोन करायचा होता. पिंट्या म्हणे आपण याला फोन लावू म्हणे, बॅडीला, आणि नाही जमलं तर मग वनमॅनला फोन लावू म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मग काय झालं की आम्ही गेलो मंदिरमध्ये. तिथे एक गार्ड्स उभे होते. त्यांना म्हणलं, भाऊ थोडंसं फोन देता का? आमची गाडी इथे पंक्चर झाली आहे आणि आम्हाला नाही का फोन लावायचा आहे मित्राला. जर ती इथे घेत असेल तर इट्स ग्रेट. आणि मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली का आम्हाला एक फोन द्या, आम्हाला एक फोन कॉल करायचा आहे. मग त्यांनी आम्हाला फोन दिला. पहिले बॅडीला फोन लावला लँडलाईनवर फोन लावला, बट त्याचा फोन वगैरे लागून नाही राहिला. माहीत नाही, बट लँडलाईन नंबर त्याचा लागून नाही राहिला. मग लावला वनमॅनला फोन लावला, जो की पिंटीला नंबर माहीत होता. तर पिंटीला नंबर लावला. वनमॅननी पण फोन नाही उचलला. ॲक्च्युली काय होतं की इकडे काय होतं, वनमॅन, वैभव, विकी भाऊ, बॅडी, विशाल हे सगळे गेले होते रायफुलीला मॅच खेळायला. राहुल्यासोबत. रात्री 1:30 वाजता यांचे ते मॅचेस वगैरे होते आणि ते मॅचेस खेळायला गेले होते. आणि त्यांचे नंबर पूर्ण आउट ऑफ कव्हरेज होते. पूर्ण आउट ऑफ कव्हरेज म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेरच. तर त्यामुळे त्यांना फोन करून काहीच फायदा नाही. मग वनमॅनला फोन न लागला. तर मग त्यांनी वडिलांना फोन लावला पिंटीनी. म्हणे जर कोणी असेल, बट तर त्यांनी सांगितलं का कोणी सगळेजण खेळायला गेले बा, घरी तर कोणीच नाही, तुला घ्यायला येऊ कसं? आमच्यापाशी काही चॉईसेस नव्हता. आम्हाला पैदल येण्याशिवाय काही चॉईस नव्हता. तर मग सगळेजण क्रिकेट मॅच खेळायला गेले होते रायफुलीला. आणि रायफुलीला कोणाचा नंबर लागला आणि कोणाचा नंबर माहीत आहे, आम्हाला विशालचाही नंबर नाही आठवून राहिला होता वेळेवर. तर तेव्हा आम्ही ठरवलं होतं का आम्ही सगळ्यांचे नंबर पाठांतर करू. बट ते तर असं मॅटर झालं. मग आम्ही फोन लावला, फोन काही रिस्पॉन्ड नाही आला. आता मग मी म्हणलं की वडिलांना फोन लावतो. म्हणलं नाही राहू दे, तू तर शिवा खाशील सोबत, आम्हाला पण शिवा खा लागेल म्हणे सुबोध म्हणे. तसं कर म्हणे, आपण इथून पैदल जाऊ म्हणे, कोणीतरी लिफ्ट तर देईनच म्हणे वगैरे. तर ओके ठीक आहे. मग आम्ही निघालो पैदल. बहुत भूक लागली होती, काही एनर्जी नव्हती. एवढूसं पाणी. त्यातले सुबोधने थोडंसं पिलं, मी पण थोडंसं पिलं. पाणी नाही होतं. त्या मंदिरमधून थोडंसं आम्ही पाणी भरलं आणि मग आम्ही निघालो पैदल. रात्री 11:30 पावणे 12 वाजले. पैदल अचानक एक धाबा लागला. सगळ्यांना लिफ्ट वगैरे मागत होतो, बट कोणी वगैरे काही देत नाही. तर मग अचानक एक धाबा लागला आणि धाब्यावर गेलो. मग भूक तर लागली होती. पिंटीपाशी काहीतरी चिल्लर पैसे होते, त्यांनी त्याच्या बॅगमध्ये ठेवले होते. त्याच्या चिल्लर पैशामध्ये आणि माझ्यापाशी काहीतरी चिल्लर पैसे होते. करीब 9 रुपये होते माझ्यापाशी आणि पिंटीपाशी 5 रुपये होते. तर आम्ही पार्लेजी बिस्किट घेतला. त्यानं क्रॅकजॅक बिस्किट घेतला, आम्ही पार्लेजी बिस्किट घेतला. आणि नंतर मग तो म्हणाला की कुठे चालले म्हणलं. मग म्हणलं आमची गाडी खराब झाली म्हणली इथे आणि आम्हाला वर्धेला जायचं आहे म्हणलं. आणि आम्ही मोबाईल वगैरे काही आणले नाही म्हणलं. म्हणे मोबाईल वगैरे आहे म्हणे, बट फोन वगैरे काही करायचं आहे तर कोणी आहे नाही म्हणलं वर्धेला वगैरे. तर मग तिथले एक जेंटलमॅन भेटले. ते म्हणाले की मी वर्धेलाच चाललो म्हणलं. ते म्हणे सावंगीपर्यंत सोडून देतो म्हणे, तुम्ही चला म्हणे सोबत. थँक गुडनेस. तो देवासारखा भेटला आम्हाला तो ड्रायव्हर तो. आणि त्यांनी पहिले कसं एक प्रकार थोडीशी भीती पण होती, कारण आम्ही कसे टीनेजर्स, आमच्या बॅग, आणि तो कसा ड्रायव्हर माहीत नाही रात्री का करते, कोणते धंदे करते. एक प्रकारे थोडीशी भीती पण होती. जरी की आम्ही पुरुष आहे, आमची कोणती इज्जत लुटणार आहे, तरी एक प्रकारे कशी भीती होती का काही ना काहीतरी वाईट नाही करायला पाहिजे. म्हणजे प्रिपेअर फॉर गुड एक्सपेक्ट फॉर गुड अँड होप फॉर गुड अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट, अशाच प्रकारे कंडिशन होती. तर आम्ही बसलो त्याच्या गाडीत
तोही असं काही हे नव्हता. मग त्यांनी विचारलं का गाडी कशी काय पंक्चर वगैरे झाली असं तसं. तर मग आम्ही सांगून राहिलो ठोकणाऱ्या गोष्टी. कुठून आले तुम्ही आणि कुठची गाडी कुठून पंक्चर झाली. तर मी म्हटलं आम्ही इथून पोलकावरून येत होतो म्हटलं, तर आमची गाडी इथे पंक्चर झाली. मग आता तुम्ही गाडी दुरुस्त कशी करता म्हटलं. गाडी म्हणजे एक प्रकारे आता वर्धेत आमचे मित्र वगैरे राहतात, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून मग आम्ही गाडी करतो. गाडी तुम्ही लावली कुठे म्हणे. गाडी आम्ही ते मंदिरमध्ये लावली आहे म्हणे. त्या गार्डला वगैरे सांगितलं आहे आम्ही गाडी. कोणती गाडी आहे म्हणे. बहुत विचारपूस करून राहिला, कोणती गाडी आहे, का आहे, कोणती गाडी आहे की नाही सांगितलं. बरोबर गाडी वगैरे ठेवली आम्हाला तिथं आणि आम्ही जास्त काही विचारलं नाही. मग त्यांनी सभ्य पुरुषाप्रमाणे सावंगीपर्यंत सोडून दिलं आणि देन मग सावंगीपासून मग आम्ही पैदल येऊन घरी गेलो. आम्हाला माहीत होतं का घरी गेल्यावर आमची प्रत्येकाची लागणार आहे. बट ज्या प्रकारचे फीलिंग्स आणि ज्या प्रकारची एक प्रकारे माहीत नाही, बट एक प्रकारे जे थिंग्स अराउंड होत होते ते सोबत घेऊन मी घरी गेलो. इट्स अ ग्रेट. मला माहीत आहे घरी गेल्यावर सगळेजण शिवा देईल वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. बट ॲक्च्युली या एस्केप प्लॅनमध्ये काय होतं की एस्केप प्लॅनमध्ये एक प्रकारे डर होता, एक प्रकारे काहीतरी रॉंग केल्याचा एक प्रकारे डर पण होता. आपण काहीतरी रॉंग करून राहिलो आहे. अनदर थिंग इज आम्हाला भूक लागली होती. प्लस पण एक प्रकारे खुशी होती. म्हणजे कसं जेल तोडून गेल्यावर नाही का कशी मजा येते ना, बिलकुल आम्हाला सेम मजा येऊन राहिली होती. एक प्रकारे खुशी, एक प्रकारे हॅपीनेस होता. आणि त्या हॅपीनेसला मला नाही का कुठेतरी सोडून द्यायचा नव्हता, कुठेतरी होल्ड करत ठेवायचा होता. आणि दॅट वॉज द रिअली अमेझिंग मोमेंट. इतका अमेझिंग मोमेंट झाला होता तो, बहुत जास्त. कारण त्यावेळेस जे फिलिंग होती, इट्स अ ग्रेट, इट्स अ नॉर्मल. सर्वात मजा जेव्हा आली ना तेव्हा नाही का, म्हणजे मी पूर्ण प्लॅन केला, फिल्डिंग पाहिली, सगळं पाहिलं, माणसं कुठं आहे, का कुठं आहे. पिंटीला म्हणलं तू फक्त रेडी राहाशी म्हणलं, आणि पिंटी पाहतो, पिंटी झोपून. तेव्हा एवढा राग आला होता ना, एवढा राग आला होता की बहुत. कारण ते मेडिटेशन कॅम्प आम्हाला एक प्रकारे एवढं बेकार वाटून राहिलं होतं ना, नुसतं बसून राहा आणि कोणासोबत बोलू नका. हाऊ क्रिपी इज दॅट. त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करा. मेडिटेशन कॅम्पमध्ये का ठेवायचं आहे. म्हणजे आय नो सम पीपल्स हॅव रिअली नाईस ॲडव्हान्टेज फ्रॉम इट, बट हू केअर्स. आमच्यापाशी बहुत काही चांगले ॲडव्हान्टेजेस आहे आणि वी आर रिअली हॅपी. वी आर नॉट सॅड अँड वी आर नॉट स्टफ लाईक दॅट. वी डोंट नीड अ मेडिटेशन शिबिर. म्हणजे मेडिटेशन शिबिर कोणी करावं ॲज अ ओल्ड एज, ज्यांना आता सगळं काही खतम झालं आहे, आता काहीतरी जिवंत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ॲज अ यंग स्टुडंट यू डोंट नीड अ मेडिटेशन. वाय यू नीड अ मेडिटेशन. आणि जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर मग या इट्स गुड, बट जे मेडिटेशन नाही करत असेल दे आर ऑल्सो गुड. काही एवढं काही वाईट नाही आहे. आम्ही आमच्या लाईफमध्ये खुश आहे आणि आम्हाला मेडिटेशन त्याची गरज नाही आहे. सो दॅट्स नॉट इट. पण ज्याप्रमाणे आम्ही एस्केप झालो तिथून, इट्स ग्रेट. घरी आल्यावर काय झालं. घरी आल्यावर काही नाही, आईने शिवा दिल्या, वडिलांनी शिवा दिल्या, मोठ्या वडिलांनी शिवा दिल्या. बहीण म्हणे अरे तुम्ही पळून कसे आले म्हणे, तुम्ही सांगा म्हणे पळून कसे आले. आणि दुसऱ्या दिवशी आमचीच चर्चा, पूर्ण आमचीच चर्चा. दुसऱ्या दिवशी काय झालं, वैभव याला वगैरे माहीत झालं. दुसऱ्या दिवशी करीब मी विशालच्या घरी गेलो. मग सकाळी मला पिंटी तू पण ये म्हणलं. आम्ही 3 जण होतो. मग विशालनी अभि तुम्ही पळून कसे आले. अरे वा म्हणलं. मग तिथं वैभ्या पण आला, बॅडी पण आला. सगळेजण विचारू लागलं बे तुम्ही पळाले कसे. म्हणलं अरे पेरे बाप. मग सगळं सांगितलं का असं आम्ही गेलो, तसं गेलो, इथून धावत गेलो, असं फिल्डिंग पाहिली वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. तर इट्स अ रिअली ग्रेट मोमेंट. मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम कुठून तरी एस्केप झालो. वेल तर मी जेलमध्ये तर नाही एस्केप झालो, बट ॲक्च्युली माझ्या शिबिरमधून, कॅम्पमधून. कारण ते शिबिर आणि कॅम्पमधून पळण्याची जी मजा असते ना,
म्हणजे रन फॉर फ्रीडम एक प्रकारे. म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही पळा, धावा. त्याप्रमाणे कशी फिलिंग्स येते, जरी तुमच्या पोटात काही नसो तरी तुमच्यामध्ये ताकद येते आणि तरी तुम्ही कसे धावता, कसे पळता. दॅट्स द स्टोरी, दॅट्स दी ग्रेट थिंग. आणि या जर असं जर आपण हे केलं, अशा मोमेंट जर आपण एन्जॉय केले, तर लाईफ इज रिअली ब्युटिफुल. कारण हेच असे मोमेंट असतात जे लाईफला बिकम बेटर बनवतात. सो दॅट्स द. मला याच्याबद्दल नाही का, मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पण रेकॉर्ड केला होता, बट ॲक्च्युली तो ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड होता. आणि त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ आर्टिफॅक्ट मी अजूनपर्यंत केला नव्हता, त्यामुळे मग आज मला करावं लागलं. कारण आज जेवता मला एक अचानक तो मोमेंट एकदम आठवला आणि बस रेकॉर्ड करून टाकला. कारण बहुत ही अमेझिंग मोमेंट होता. सांगण्यासाठी काही खास वगैरे नाही. आम्ही इथून तिथून पळत आलो. बट जे आतमध्ये जे फिलिंग्स असते ते बहुत एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. आणि या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मोमेंटला आपण कसं एक प्रकारे मी याच्यामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये शेअर केलं याला. आणि इट्स रिअली ग्रेट अँड इट्स रिअली नाईस. असेच माझ्या लाईफमध्ये वंडरफुल मोमेंट येत राहो आणि मी असेच मोमेंट एन्जॉय करत राहो. कारण हेच मोमेंट खूप माहोल असते राहो. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी नवीन करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि हे एक सुद्धा एक मी नवीन केलं आहे. सो या, दिस इज इट. दिस इज दी एस्केप फ्रॉम दी मेडिटेशन कॅम्प.